नमस्कार मित्रांनो, तर ही आहे आमच्या गावाची होळी आणि ती माझे आजोबा घेऊन आणतात. ही बघा. आणि सोबत तुम्हाला तिकडं आग दिसत असेल, तिथं कांडे असतो. तर तो 1 महिन्याच्या आधी रोपून देतात. होळीसोबत असतो तो. तर त्याला 2 फेब्रुवारीला आणलं होतं आणि असं उभं करून ठेवतात त्याला 1 महिन्यापर्यंत. म्हणजे त्याला पाहून थांबवायचं असं म्हणतात. आणि होळीच्या दिवशी मग त्याला होळीसोबत पेटवलं जातं. आणि जो कांडे आहे तिथं गौऱ्या असतात, त्या 1 महिन्यापर्यंत गावातली माणसं टाकतात. तर हे पेटल्यावर जो कांडे आहे तिथून जी पेटलेली गौरी असते ती काढून आपल्याला टिकली घ्यावी लागते. तर आपल्याला पूर्ण कुटुंब असतो, त्याच्यातून एक जण ती गौरी काढतो, पेटलेली असते तशीच. आणि तिथून आपल्याला टिडा घ्यावा लागतो. आणि घरी पण राख असते ती घेऊन जातात. तिला खूप शुभ मानलं जातं. तर आमची आदिवासी लोक खूप उत्साहाने आणि मोठ्याने होळी साजरी करतात. होळी आणि रक्षाबंधन हे 2 सण खूप मोठे साजरे करतात. आणि होळीच्या आधी येण्याच्या जो होळीचा बाजार असतो तो इथं येण्याच्या आधी पुड्या, छोट्या पुड्या करून वाटतात. जे आपले नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये त्या बाजारात वाटी खोबरं, गूळ आणि खजूर आणि मुरमुरे आणि डाळी असतात. ते सगळीकडे वाटायचे असतात आणि त्या छोट्या पुड्या इथं आणाव्या लागतात आणि ते होळीत टाकतात. होळी पेटल्यानंतर आणि घरी जाऊन मग आपल्याला जेवण करावं लागतं. इथं येण्याच्या आधी सगळ्यांना उपवास करावा लागतो, छोटे असो किंवा मोठे. तर हे बघा, सगळे गोळा झाले आहे.